पुढील महत्त्वाच्या बातमीकडे जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्यामुळे भुवया उंचावल्यात। तर जालन्यातीलच लोक गुन्हे करतात असं मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य आहे। क्राईम करणारे जालन्यातलेच लोक आहेत ना, बाहेरचे ते येऊन क्राईम करते आहेत, तर त्याला जालन्याची व्यवस्था पूर्ण आपण करू। फक्त एवढंच माझं पत्रकारांना म्हणजे विनंती आहे की आपण प्रश्न विचारत असताना आपण ज्या भागाचे आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे। मी बीडच्या लोकांना हे समजवलं आज, ते म्हणजे केवळ प्रश्न विचारणं आणि काहीतरी सनसनी करणं हा विषय नाहीये। आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचे जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहेत। कोण जबाबदार आहे आणि त्यांच्या पोलीस पूर्णपणे त्यांना व्यसन घालतील। तर विष पेरायचा प्रयत्न करू नका, सहन करणार नाही, मंत्री उदय सामंतांचं जलील यांना प्रत्युत्तर आहे। दोन शिवसेना एकत्र येणं अशक्यच आहे, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य आहे। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच त्याला भगवा महाराष्ट्र म्हटलं जातो। असं विष पेरायचा कोण जर प्रयत्न करत असतील तर भगव्याचे पाईक ते सहन करणार नाहीत, हे शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि हीच आमची शिवसेनेची भूमिका आहे। तर नाईकांना थेट नाव घेणं अवघड जात असेल, वारंवार चॅलेंज द्यायला प्रयत्न झाला तर शांत बसणार नाही, शिवसेनेचा गणेश नाईकांना इशारा आहे। जिल्हा सहकारी बँक टीबी ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रपती होती, म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशाण साफ करतात। हे मी आजपर्यंत बोलतो, पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो, मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाकरता। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। त्या संदर्भात मी काही ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं नाही आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला। त्यामुळे कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच ना। त्यामुळे बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं आणि ते कठीण काम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। काहींना भारताला इस्लाम राष्ट्र बनवायचंय, जलील ओवेसी चिल्लर आहेत, मंत्री नितेश राणेंची टीका आहे। ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपला संविधानच मान्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान मान्य नाही, ह्या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे, इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे, तशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।